जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहाडी येथे दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी पालक सभेचे आयोजन करून शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन 2024 ते 26 साठी करण्यात आले। आजच्या पालक सभेत अध्यक्षस्थानी मोहनलाल पटले पालक तथा उपसरपंच मोहाडी हे होते। तसेच प्रमुख अतिथी ए.के. वंजारी सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक मोहाडी, तसेच उमेश कुमार चौधरी पालक, महेश बिसेन तसेच लक्ष्मीताई कावडे माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मोहाडी हे उपस्थित होते। आजच्या पालक सभेची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली। तदनंतर आपल्या प्रास्ताविकातून शाळेचे मुख्याध्यापक वंजारी सर यांनी विद्यार्थी आणि पालक शिक्षक यांचे महत्त्व, पालकांची जबाबदारी, शिक्षकांचे कर्तव्य यावर प्रकाश टाकला आणि शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन याविषयी सखोल माहिती दिली। बहुसंख्य सर्व पालकांच्या उपस्थितीत सर्वानुमते शासन निर्णयाच्या अनुसार शाळा व्यवस्थापन समितीची निर्विरोध सर्व संमतीनुसार पुनर्गठित करण्यात आली। शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी खेमराज पटले, उपाध्यक्ष म्हणून सुखलाल भोयर, राजेश चाचेरे, मदनगोपाल सोनकवरे, घनश्याम मेश्राम, सविता बिसेन, आशा डोहडे, संगीता बघेले, हेमलता खरोले, संगीता कुंजाम यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली। शाळा व्यवस्थापन समिती नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सर्व सदस्यगण यांना शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या। या आजच्या पालक सभेत बहुसंख्य पालक वर्गांनी आपला सहभाग नोंदविला होता। आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी.पी. डावकरे शिक्षक तथा आभार प्रदर्शन N.R. बांते शिक्षक यांनी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी C.K. बिसेन, कोटरंगे, गिरेपुंजे मॅडम, बिसेन मॅडम, पुष्पाबाई, विमलाबाई यांनी परिश्रम घेतले। अशा प्रकारे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला। जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहाडी येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली। याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा गोरेगाव तालुका महामंत्री विक्की धप्पाडे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत।